तुम्हाला माहिती आहे का, इतर ड्रायफ्रुट्स प्रमाणे तुम्ही आंब्याचे सुद्धा छान ड्रायफ्रुट्स तयार करू शकता. अजिबात ते चिवट होत नाही, चिकट होत नाही, दाताशी भांडत नाही आणि तुम्ही बघा किती सहजपणे हे तुटतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे ड्रायफ्रुट्स तयार करू शकता. वर्षभर चांगले राहतात. हे मोजून 1 ते 2 चमचे साखरेचा वापर आपण केलेले आहे. रंगही बघा सुरेख असा रंग येतो त्याला. इथे कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण वापरला नाही. आणि सीझन मध्ये हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तयार करून वर्षभर एन्जॉय करू शकता. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण पिकलेला आंबा ड्रायफ्रुट्स म्हणून कसा तयार करायचा ते बघणार आहोत. आपण बघतोय की बहुतेक फळं पर्टिक्युलर सीझन मध्येच येतात आणि मग सीझन संपला की ते ड्राईड करून ठेवतात. आपण ड्रायफ्रुट्स म्हणून त्याचा वापर करतो. अंजीर झालं, जर्दाळू झालं, इव्हन खारीक झालं. म्हणजे ते जेव्हा ओले असतात तेव्हा वेगळे असतात आणि ज्या सीझन मध्ये ते मिळत नाही मग ते ड्राय करून ठेवतात. आणि हे ड्रायफ्रुट्स म्हणजे भरपूर महाग असतात. आपण बघतो इव्हन आंबा सुद्धा ड्राय आंबा ड्रायफ्रुट्स म्हणून वापरतात. मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर 1000 ते 1200-1300 रुपये किलो असतो. त्याच्या साईज वरून एकसारखा साईज असतो कारण ते मशीननी सगळं केलं असतं आणि सगळं मशीन वर्क असतं. तुमच्याकडे जर जागा असेल ना तर तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा हे आंबे ड्राय करून ठेवू शकता. पण माझ्याकडे जागेचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी थोड्याच प्रमाणात केलेले आहे. आणि खरं तर हे वर्षभर चांगले राहतात. मुलांना खूप आवडतात. वर्षभर तर राहतच नाही, अगदी महिन्या 2 महिन्यात ते संपून जातात. अगदी उत्कृष्ट रेसिपी आहे. सो आता काय झालं, सुरुवातीला आंबे खूप महाग असतात. आता आंबे जे आहे ते स्वस्त होतात. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. आणि वाळवायसाठी तर ऊन अजूनही आहेच. आता प्रचंड गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला गॅसजवळ उभं राहायचं नाही आहे. तुम्ही फॅन खाली बसून, कूलरच्या समोर, एसीच्या समोर बसून सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता. त्याच्यामुळे गरमीत अजिबात राहायचं नाही आहे. सॉरी. तर ही पटकन होणारी रेसिपी आहे. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक द्यायला विसरू नका आणि चला रेसिपी बघूया. तर आंबा ड्रायफ्रुट्स बनवण्यासाठी आपल्याला पिकलेले आंबे लागतात. आंबा पिकलेला तर पाहिजे पण कडक असायला पाहिजे. तर इथे मी तोतापुरी आंबे घेतले. तुम्ही कुठलेही घेऊ शकता पण कडक आंबा घ्या म्हणजे त्याचे साल जे आहे ते आपल्याला पिल आउट करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आंबा घ्यायचा आणि त्याच्या प्रॉपर आपल्याला फोडी पण करता आलं पाहिजे. तर आंब्याला पहिल्यांदा पाण्यामध्ये चांगलं अर्धा तास राहू द्यायचं आणि मग कोरडा करून तो आंबा आपल्याला वापरायचा आहे. तर तुम्ही बघा हा थोडा कडक आंबा आहे. असा हाताने दाबल्यावरती आपल्याला जाणवतो की आंबा सॉफ्ट आहे की कडक आहे. आणि चांगला मगज असणारा आंबा घ्या आणि गोडसर आंबा घ्या. थोडासा एकदम आंबट आंबा घेऊ नका किंवा आंबट गोड असला तरी चालेल पण मोठ्या साईजचा आणि त्याला मगज असलं पाहिजे असा आंबा घ्यायचा. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण या आंब्याच्या साली काढून घेऊ. वरच्या त्याच्या नख्या ज्या आहे ते काढून घ्यायच्या. तर याच्या साली काढून झालेल्या आहे आणि आता आपल्याला याचे स्लाइस करायचे. तर स्लाइस जे आहे ना त्या खूप पातळ नाही करायचे. आपण ड्रायफ्रुट्स तयार करतो म्हणजे थोडीशी थिकनेस त्याला असायला पाहिजे. तर अशा अंदाजाने आपण याच्या फोडी कापून घेऊ. तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने याच्या फोडी कापू शकता किंवा वेळीने वगैरे तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्ही कापू शकता. बाहेर जे मार्केटमध्ये मिळतं ना आपल्याला आंब्याचं ड्रायफ्रुट्स तर ते मशीननी कट करतात म्हणून एकसारखं दिसतं. आता आपण हे घरी कापल्यानंतर थोडंसं कमी जास्त होऊ शकते. म्हणून शक्यतो असा प्रयत्न करायचा की अशा मोठ्या मोठ्या स्लाइस त्याच्या निघाल्या पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा मोठे मोठे पोर्शन असे कापून घ्यायचे आणि नंतर मग राहिलेले छोट्या असेल तरी चालते. अशा पद्धतीने आपण हा कापून घेऊ. तर हा आंबा ना मी खाऊन बघितलेला. आंबा गोडसर आहे म्हणजे असा रंग जरी असा दिसतो आहे कारण पिकलेल्या आंब्याचा रंग थोडासा जेवढा जास्त पिकतो ना आंबा तेवढा रंग डार्क होत जातो आणि सुरुवातीचा थोडासा फेंट असतो. म्हणून तुम्ही रंग बघा या आंब्याचा थोडा फेंट आहे पण आंबा चवीला चांगला आहे. तर एकदा टेस्ट करून पण बघायचा म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती टाकायचं तेही कळतं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाड्या जाड्या फोडी याच्या तयार करून घ्यायच्या कारण मग सुकल्यानंतर त्या चिमतात आणि थोड्या बारीक होतात आणि जेवढ्या पातळ झाल्या ना तर मग ते खायला पण अशा स्टिफनेस त्याच्यामध्ये तेवढा येत नाही. थोड्याशा जाड्या फोडी असेल तर मग त्या चिमून थोड्या छोट्या होतात पण सहज आपण खाऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने छोट्या मोठ्या आकाराचा तुमचा आंबा जसा असेल त्या पद्धतीने आपण ह्या फोडी तयार करून घ्यायच्या. आता बघा हे थोड्याशा साईडचा राहिलेला पोर्शन आहे तर त्याच्या पण मी लांब लांब फोडी तयार झालेल्या पण करून घ्यायच्या त्या फोडी. तुमच्याकडे जर वाळवायसाठी जागा असेल ना तर तुम्ही मोठ्या प्रमाणावरती पण करू शकता. छान खाटेवरती एखादं प्लास्टिक वगैरे टाकून पण हे तुम्ही सुकवून घेऊ शकता. मी अगदी थोड्या प्रमाणात तुम्हाला करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता सगळ्या दोन्ही आंब्याच्या फोडी तयार करून झालेल्या आहे. वेगवेगळ्या साईजच्या आलेल्या आहे पण जाडी जी आहे ते शक्य तुम्ही जाडीच ठेवण्याचा प्रयत्न केला.
आता हे काप आपल्याला सुकवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला पिठी साखर लागणार आहे. कारण आपण आज जे आहे ना ते अत्यंत साध्या, सोप्या आणि जे सोयीस्कर सुरळीत पद्धत आहे ना, तर तशा पद्धतीने मी हे ड्रायफ्रुट्स तयार केलेले आहे. तर पिठी साखर जे आहे ते फार कमी लागते आपल्याला. साधारण अर्धा वाटी वगैरे पिठी साखर करून घ्यायची, तेवढी सफिशियंट आहे. अर्थात तुमचे आंबे किती आहे त्याच्यावरती आहे. इथे मी फक्त 3 ते 4 टेबलस्पून पिठी साखर वापरणार आहे. तर ताट घ्यायचं थोडंसं, ज्याला काठं असतील ना असं ताट घ्या, म्हणजे आपण पिठी साखर टाकल्यानंतर जे पाणी सुटेल ना ते वाहून जायला नको. तर या ताटावरती पिठी साखर टाकून घेऊ. आता अशी टाकायची की त्याचं जे आहे ते पूर्ण कव्हर झालं पाहिजे, असं सुटायला नको. तर अशा पद्धतीने बघा ही पिठी साखर टाकून घ्यायची आणि आता त्याच्यावरती आपण ह्या मोठ्या मोठ्या ज्या पहिले स्लाइस आहे ना त्या ठेवून देऊ. थोडंसं अंतर ठेवून ठेवा, म्हणजे एकमेकाला चिपकायला नको, म्हणजे त्या लवकर सुकतात. आणि आता हे सगळ्या स्लाइस ठेवून झाल्या की वरून सुद्धा थोडी थोडी पिठी साखर टाकायची, म्हणजे प्रत्येक फोडीवरती ना ती आली पाहिजे. वरून खूप जास्त आली नाही तरी चालते, थोडी थोडीच टाकायची. तर बघा आता ही पूर्ण पिठी साखर त्याच्यावरती टाकून झालेली आहे. आणि हे ताट भरलं, थोड्याशा फोडी राहिलेल्या आहेत, तर दुसऱ्याही ताटामध्ये मी याच पद्धतीने टाकून घेते. म्हणजे इथे कसं ना की तुम्हाला खूप सारी साखर त्याच्यामध्ये टाकून पूर्ण फोडी त्याच्यामध्ये भिजल्या पाहिजे इथपर्यंत साखर घालून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. तर अगदी थोड्या साखरेमध्ये इथे तुमचं काम होते, पण आपली रेसिपी मात्र एक नंबर होते. आता या फोडी 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवून द्यायच्या, म्हणजे त्या साखरेला पाणी सुटेल आणि ते साखरेचं जे पाणी आहे त्या आंब्याच्या फोडी ऍब्सॉर्ब करून घेते. आणि इथे 3 तास झालेले आहे, आपण साखर टाकून झाकून ठेवलं होतं. आणि मध्ये ना 1.5 तासानंतर मी एकदा याची बाजू पलटवून घेतली होती. तर अशी पलटवून घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूनी ते चांगलं साखरेचा जो पाक आहे ते ऍब्सॉर्ब करून घेते. आणि तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे, पण फार कमी पाणी सुटलेलं आहे, कारण त्यांना शोषायचं तेवढं पाणी त्या फोडीने शोषून घेतलं. आणि बाकीचं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. म्हणजे काय होते की ह्या पटकन सुकतात आणि पाहिजे तेवढीच साखर घेतात. आता आपल्याला सुकवायचे आहे, तर मी इथे एक बटर पेपर घेऊन घेतला. तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना तर तुम्ही साध्या ताटावरती पण हे सुकवू शकता. पण माझ्याकडे होता बटर पेपर, आणि बटर पेपरवर काय होते, तुम्ही एखाद्या वेळेस त्याला पलटवलं नाही तरी चालते. पण जर तुम्ही प्लेन ताटावर टाकत असाल ना तर त्याला आवर्जून रोज पलटवावं लागतं, नाहीतर काय होतं ते चिपकून जातं. तर आता आपण याच्यावरती सुकवून घेऊ. थोडंसं पाणी जे आहे ते ताटामध्ये फोड ठेवायच्या आधी असं हे करून घ्यायचं, उभं करून घ्यायची ती फोड, म्हणजे थोडं एक्सेस जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये राहून जातं आणि त्याच्यावरती जास्त पाणी येत नाही. तर अशा मोकळ्या मोकळ्या आपण ठेवून देऊ, एकदम लागून लागून ठेवायच्या नाही. आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने त्याला धरलं थोडंसं, त्याच्यातलं जे साखरेचा पाक आहे जास्तीचा तो निघून जातो. आता आपण सगळ्या फोडी ह्या सुकवून घेऊ. तर जितक्या याच्यात बसेल तुमच्या एका ताटात दुसऱ्या ताटात, तर तुम्ही हे पंख्याखाली सुकवू शकता, किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये सुकू शकता. आता माझ्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहेच, थोडा वेळ ऊन येतं तितका वेळ मी उन्हात ठेवणार आहे आणि नंतर मग पंख्याखाली ठेवणार. आणि तुम्ही रंग बघा, आपण जेव्हा सुरुवातीला पीसेस केले होते ना आंब्याचे तेव्हा रंग थोडा फेंट होता, पण आपण जेव्हा आता याच्या साखरेमध्ये घोळले ना तर थोड्या डार्क आलेले आहे. आता हे सुकवायला थोडा वेळच लागणार आहे, कारण जाडसर फोडी आहे आणि ऊन लवकर येत नाही. ऊन जर चांगलं असेल ना तुमच्याकडे तर अगदी 3 दिवसात ते चांगले सुकून जातात. आणि बघा हे जे पाणी थोडंफार उरलं ना त्याचं तुम्ही सरबत करू शकता, काही नाही करायचं, जस्ट तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ऍड करा आणि थोडंसं मीठ घाला, मस्त तुमचं सरबत तयार होतं त्या पाण्यापासून. आता हे आंब्याचे काप पूर्णपणे सुकलेले आहे, याला 5 दिवस लागले सुकायसाठी. बघा रंग पण छान आहे, म्हणजे जसा आहे तसाच रंग आलेला आहे, पण थोडे श्रिंक झाले. म्हणजे आपण जेव्हा ताजे होते फ्रेश होते तेव्हा चांगले मोठे मोठे होते, आणि उन्हाने वाळवून जे आहे ते थोडेसे चिमतात, पण चांगले सुकल्या गेलेले आहेत. चिकट चिवट होत नाही. बघा तुम्ही, आता मी तोडून दाखवते ते इतके सहजपणे हे तुटल्या जातात हाताने, आणि दाताने पण तेवढे सहज तुटतात, आणि चवीला पण खूप चांगले होतात हे. आणि आता हे बघा हे 3 जे काप आहे ना हे मी विदाऊट शुगर केलेले आहे, ह्याच्यामध्ये कुठलीही साखर वगैरे घातली नाही, असेच आंब्याचे काप केले, सेम आंबा आहे आणि असेच वाळवले. तर बघा हे ना थोडेसे चिवट होतात असे, म्हणजे तोडायच्या वेळेस थोडासा त्रास जातो, आणि तोंडात टाकल्यानंतर पण थोडेसे चिकट होतात. पण तुम्ही जर डायबिटिक्स आहे, तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही विदाऊट शुगर पण करू शकता, पण ते अशा पद्धतीने होते. थोडासा रंगामध्ये पण थोडासा फरक पडतो. तुम्हाला जर हे साठवून ठेवायचे असेल तर पिठी साखर थोडंसं याच्यावरती डस्टिंग करायचं, पिठी साखरचं सगळे मिक्स करायचे पिठी साखरमध्ये. आणि मग तुम्ही ज्या डब्यामध्ये भरत असाल ना तर त्या डब्याच्या थोड्याशा बुडाशी पण पिठी साखर घालायची, आणि त्यानंतर हे काप ठेवायचे आणि वरून पण थोडीशी पिठी साखर घालायची, आणि त्याला एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे काय होते, बरेचदा थोडंसं झाकण वगैरे उघडं राहिलं आपण काढतो त्यावेळेस, किंवा थोडंसं निष्काळजीपणा झाला तर ते लगेच मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेतो वातावरण चेंज झालं की, आणि मग थोडेसे लूज पडतात, चांबट पडतात. म्हणून हे एक प्रिकॉशन घेतली की वर्षभर हे चांगले राहतात, आणि तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. चवीला सुपर लागते, म्हणजे बाहेर मिळते त्याही पेक्षा सुपर तुम्ही हे घरी तयार करू शकता.
तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.